नमस्कार मित्रांनो, डबल ओ अकॅडमीच्या या स्कॉलरशिप सिरीज मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 5वी आणि इयत्ता 8वी साठी जी स्कॉलरशिप परीक्षा घेतली जाते त्या स्कॉलरशिप परीक्षेसाठी 40 दिवसांचं प्लॅनिंग कसं करावं ते पाहणार आहोत। म्हणजे तुम्ही जर 5वी आणि 8वीच्या या स्कॉलरशिप परीक्षेची तयारी करत असाल आणि अभ्यास कसा करावा हे समजत नसेल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आणि डबल ओ अकॅडमीच्या या YouTube चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग बघूया 40 दिवसांचं नियोजन करून आपल्याला अभ्यास कसा करता येईल। मित्रांनो, 5वी आणि 8वी साठीचा जर पेपर पॅटर्न आपण पाहिला, ठीक आहे। हा पेपर पॅटर्न जर आपण पाहिला तर आपल्याला एकूण 4 विषयांचा अभ्यास करायचा असतो। मग हे 4 विषय कोणते तर मराठी, गणित, इंग्रजी व बुद्धिमत्ता चाचणी। मग या 4 विषयांना डिवाइड केलेलं असतं। म्हणजे पेपर 1 या पेपर 1 मध्ये आपल्याला मराठी व गणित या विषयांसाठी प्रश्न विचारले जातात, तर पेपर 2 मध्ये इंग्रजी व बुद्धिमत्ता चाचणी या विषयांवरती प्रश्न विचारले जातात। मग बघा पेपर पॅटर्न कसा असतो। जर आपण पेपर 1 विषयी पाहायला गेलं तर पेपर 1 मध्ये आपल्याला प्रथम भाषा म्हणजेच मराठी आणि गणित या 2 विषयांवरती प्रश्न विचारले जातील। मग प्रथम भाषा म्हणजेच मराठी यावरती आपल्याला एकूण 25 प्रश्न विचारले जातात, ठीक आहे। मराठी या विषयासाठी आपल्याला एकूण 25 प्रश्न विचारले जातात आणि त्यासाठी 50 मार्क्स असतात। त्याच जागी गणित या विषयासाठी आपल्याला एकूण 50 प्रश्न विचारले जातात। गणित या विषयासाठी आपल्याला एकूण 50 प्रश्न विचारले जातात आणि त्यासाठी 100 एवढे मार्क्स दिलेले असतात। मित्रांनो, हा पेपर 1 आपल्याला 90 मिनिटांमध्ये पूर्ण करणं गरजेचं असतं। म्हणजे या पेपरसाठी वेळेची मर्यादा दिलेली आहे। किती दिली आहे ती 90 मिनिटे। या 90 मिनिटात तुम्हाला मराठी या विषयासाठी 25 प्रश्न तर गणित या विषयासाठी 50 प्रश्न सोडवायचे। म्हणजे पाहायला गेलं तर तुम्हाला 90 मिनिटात एकूण 75 प्रश्न सोडवणं गरजेचे आहे। हे 75 प्रश्न किती मार्क्सला असतील 150 मार्क्ससाठी। मग आता या 90 मिनिटात हे 75 प्रश्न सोडवायचे असतील तर वेळेचं नियोजन करणं गरजेचे आहे। आणि वेळेच्या नियोजनामध्ये आपल्याला आपला अभ्यास किती झालाय हे महत्त्वाचे। म्हणजे जर आपला अभ्यास योग्य झाला असेल तर आपण योग्य वेळेत एवढे प्रश्न सोडवू शकतो। मग हा अभ्यास करताना कुठला अभ्यास आधी करावा किंवा कुठला अभ्यास नंतर करावा, किती दिवस कोणत्या विषयाचा अभ्यास करावा हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। आता पेपर 1 नंतर पेपर 2 मध्ये पेपर 2 मध्ये आपल्याला तृतीय भाषा म्हणजेच इंग्लिश आणि बुद्धिमत्ता चाचणी या विषयावरती प्रश्न विचारले जातात। मग इंग्लिश मध्ये आपल्याला एकूण 25 प्रश्न असतील। या 25 प्रश्नांसाठी 50 मार्क। म्हणजे पेपर 1 मध्ये जसं मराठीसाठी विचारले होते 25 प्रश्न, तसेच पेपर 2 मध्ये इंग्रजीसाठी विचारले जातात। आणि पेपर 1 मध्ये गणित या विषयावरती 50 प्रश्न विचारले जातात, तर पेपर 2 मध्ये बुद्धिमत्ता चाचणी या विषयावरती 50 प्रश्न विचारले जातात। आणि हे 50 प्रश्न आपल्याला 100 मार्कांसाठी सोडवायचे असतात। पेपर 1 प्रमाणेच पेपर 2 साठी ही टाइम लिमिट दिलेलं असतं। ते किती आहे 90 मिनिटे। म्हणजे याच 90 मिनिटात आपल्याला हे एकूण 75 प्रश्न सोडवणं गरजेचं आहे। हे दोन्ही पेपर तुम्हाला प्रत्येक पेपरसाठी प्रत्येकी 90 मिनिटं भेटलेले आहेत। म्हणजे 90 मिनिटात तुम्हाला 75 प्रश्न सोडवायचे आहेत। आता हे झालं इयत्ता 5वी साठी किंवा 8वी साठीचं परीक्षेचं स्वरूप। पण आता यासाठी 40 दिवसांचं प्लॅनिंग कसं करावं ते बघूयात। आता आपल्याला प्लॅनिंग करण्याआधी अभ्यासक्रम किती आहे ते माहित असणं गरजेचं आहे। म्हणजे नक्की 40 दिवसात आपल्याला किती अभ्यास करायचा आहे। ढिगभर पुस्तकं घेऊन बसायचे की 1-2 पुस्तकांचाच अभ्यास करायचा आहे हे माहित असायला हवं।
मग बघूया की आपल्याला अभ्यासक्रम काय आहे. तर पेपर 1 मध्ये जेव्हा मराठी या विषयासाठीचा अभ्यासक्रम बघायला जाऊ तेव्हा आपल्याला एकूण 13 युनिट्स अभ्यासायचे आहेत. या 13 युनिट्स वरती हे 25 प्रश्न विचारले जातात. आता गणित या विषयासाठी आपल्याला 7 युनिट्स दिलेत. या युनिट्स मध्ये काही सब युनिट्स असतील म्हणजे सब टॉपिक्स पण दिलेले असतील. आता या गणित या विषयासाठी या 7 युनिट्स मधून आपल्याला कोणतेही 50 प्रश्न विचारले जाऊ शकतात. सेम इंग्लिश साठी आपल्याला 13 युनिट्स दिलेले आहेत आणि या 13 युनिट्स वरती 25 प्रश्न विचारले जाऊ शकतात. आणि बुद्धिमत्ता चाचणी याच्यासाठी आपल्याला एकूण 11 युनिट्सचा अभ्यास करायचा आहे आणि या 11 युनिट्स वरती आपल्याला एकूण 50 प्रश्न विचारले जातात. ठीक आहे, म्हणजे आपल्याला पूर्ण अभ्यासक्रम बघायला गेलं तर मराठीसाठी 13 युनिट्सचा अभ्यास करायचा आहे, गणितासाठी 7 युनिट्सचा अभ्यास करायचा आहे, इंग्लिशसाठी 13 युनिट्सचा अभ्यास करायचा आहे आणि बुद्धिमत्ता चाचणीसाठी 11 युनिट्सचा अभ्यास करायचा आहे. आता मित्रांनो, या विषयांकडे बघितलं तर मराठी आणि इंग्लिश या विषयांसाठी 25 प्रश्न विचारलेत. आता मराठी आणि इंग्लिश मध्ये तुम्हाला पॅरेग्राफ्स असतील, पोएम्स असतील किंवा ग्रामर असेल यावरती प्रश्न विचारले जातात. मग मराठी आणि इंग्लिश हे विषय गणित आणि बुद्धिमत्ता चाचणीपेक्षा सोपे विषय असतात. मग आता सोप्या विषयांना किती दिवस द्यायचे आणि अवघड विषयांना किती दिवस द्यायचे ते बघूया. मग टाइम मॅनेजमेंट जर पाहिला गेलं तर आपल्याला एकूण 40 दिवसांसाठीचं मॅनेजमेंट बघायचे. मग हे 40 दिवस ह्या 4 विषयांमध्ये कसे वाटून घ्यायचे. बरं, फक्त ह्या विषयांचाच अभ्यास करायचा आहे का? नाही, तर त्या जुन्या प्रश्नपत्रिकांचा सरावही झाला पाहिजे. म्हणजे काय होईल, आपल्याला टाइम मध्ये पेपर सोडवायला प्रॅक्टिस होईल. मग बघूयात, मराठी या विषयासाठी जर आपण 6 दिवस दिले, कारण मराठी हा विषय सोपा असल्यामुळे याला जास्त दिवस देण्यात अर्थ नाही. मग मराठी या विषयासाठी आपण 6 दिवस दिले आणि सेम इंग्रजी या विषयासाठी सुद्धा आपण जर 6 दिवस दिले म्हणजे आपल्या 40 दिवसांमधले 12 दिवस आपण मराठी आणि इंग्लिश या विषयासाठी देतोय. आता राहिलेले 10 दिवस गणित या विषयासाठी दिले आणि बाकीचे 10 दिवस बुद्धिमत्ता चाचणी या विषयासाठी दिले. तर मित्रांनो, आपल्याकडे 40 दिवसातले पूर्ण 8 दिवस शिल्लक राहतात. आता या 8 दिवसात काय करायचं, तर या 8 दिवसात आपल्याला फक्त जुन्या प्रश्नपत्रिकांचा सराव करायचा आहे. म्हणजे हे वरचे सगळे दिवस जर आपण या विषयांचा योग्य अभ्यास केला किंवा प्रामाणिक अभ्यास केला तर राहिलेल्या 8 दिवसात आपल्याला फक्त जुन्या प्रश्नपत्रिकांचा सराव करायचा आहे, जेणेकरून आपल्याला 90 मिनिटांमध्ये 75 प्रश्न कसे सोडवायचे याचं प्रॅक्टिस होईल, याचा सराव होईल. त्यामुळं दिलेले 40 दिवस किंवा हे 40 दिवसांचं मॅनेजमेंट 40 डेज प्लॅन जर आपण अशा पद्धतीने केला तर आपला अभ्यास योग्य पद्धतीने होऊ शकतो आणि मग स्कॉलरशिप परीक्षा ही आपण अगदी सोप्या पद्धतीने देऊ शकतो. मग आपल्याला काय करायचंय, तर 40 दिवसांमधले मराठी या विषयासाठी 6 दिवस द्यायचेत, इंग्लिश या विषयासाठी 6 दिवस द्यायचेत, गणित या विषयासाठी 10 दिवस आणि बुद्धिमत्ता चाचणी या विषयासाठी सुद्धा 10 दिवस द्यायचेत. आणि राहिलेले 8 दिवस आपल्याला पूर्णपणे फक्त जुन्या प्रश्नपत्रिकेचा सराव करायचा आहे. ठीक आहे, हे झालं 40 दिवसांचं प्लॅनिंग. अशा प्रकारे या 40 दिवसात तुम्ही इयत्ता 5वी साठी किंवा इयत्ता 8वी साठी जी स्कॉलरशिप परीक्षा घेतली जाते त्या स्कॉलरशिप परीक्षेच्या संपूर्ण अभ्यासक्रमाचा अभ्यास करू शकता. मित्रांनो, आपण ऑनलाईन बॅचेसही सुरू करत आहोत. म्हणजे महाराष्ट्रातल्या कुठल्याही स्कॉलरशिप परीक्षेबद्दल किंवा त्याच्या अभ्यासक्रमाबद्दल तुम्हाला माहिती हवी असल्यास किंवा ते लेक्चर्स करायचे असल्यास तुम्ही आमची ऑनलाईन बॅच जॉईन करू शकता. या ऑनलाईन बॅच मध्ये आपल्याकडे संपूर्ण विषयाची तयारी करून घेतली जाते. बेसिक टू ॲडव्हान्स शिकवलं जातं. तुम्हाला क्लास लाईव्ह प्लस रेकॉर्डेड दिला जातो आणि जुन्या प्रश्नपत्रिकांचा सरावही करून घेतला जातो. मग फ्री डाऊट सेशन असेल किंवा विद्यार्थी पालक मार्गदर्शन असेल, अशा सगळ्या सोयी तुम्हाला पुरवल्या जातात. मग या ऑनलाईन बॅचेस बद्दल तुम्हाला अधिकची माहिती हवी असल्यास तुम्ही आम्हाला आमच्या व्हॉट्सअप नंबरवरही कळवू शकता. थँक्यू.